नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9, ओवी 13 ते ओवी 19च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी या अध्यायाच्या सुरुवातीलाच विनम्रता, भक्ती, प्रेमळपणा ह्याचा जो अनुभव आपल्याला दिलाय तो अत्यंत विलक्षण आहे. हे फक्त ज्ञानोबारायच करू जाणेत. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी विश्व प्रगटी तया गभस्ती, काय हाती वेन न कीजे आरती, का चुळोदके अपाम पती, अर्घ्यू नेदिजे. अहो, या सर्व सृष्टीला, विश्वाला जो सूर्यनारायण प्रकाश देतो, परंतु त्या सूर्यनारायणाला आपण अत्यंत आदराने आणि प्रेमाने हातातल्या वातीने, पूर्वी काड वातीने आपण ओवाळीत नाही का? आणि एवढंच काय, तर जो अपामपती म्हणजे सागर आहे, त्या सागराला सुद्धा त्याच्यामधलेच पाणी घेऊन अत्यंत प्रेमाने आणि आदराने आपण अर्घ्य देत नाही का? थोडक्यात काय, तर माऊली म्हणतायत, अहो संत मंडळी, आपण संपूर्ण सर्वज्ञ आहात. जणू काही तुमच्याकडनंच थोडं घेऊन मी ते तुम्हालाच अर्पण करतोय. प्रभू, तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. अहो प्रभू, तुम्ही तर साक्षात महेशाची मूर्त आहात. म्हणजेच जणू काही त्या महेशाचे, शिवतत्वाचे सगुण रूपच तुम्ही आहात. आणि तुमच्या समोर तर मी दुबळा आहे. अर्थात माझी जी शक्ती आहे, ती माझी शक्ती तुम्ही महेशाची मूर्ती असल्यामुळे तुमच्याच पुढे माझी ही शक्ती अत्यंत दुर्बळ आहे. परंतु अर्चितसे भक्ती, परंतु अत्यंत प्रेमाने, भक्तिपूर्ण अंतःकरणाने माझे बोल मी तुम्हाला अर्पण करतोय. माझ्या बोलांच्या साह्याने मी तुमची पूजा करतोय. का म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. म्हणजे ज्याप्रमाणे आपण निर्गुडाची पान शिवशंकरांना अर्पण करतो, तसे माझे बोल आहेत, परंतु ते मी अत्यंत प्रेमाने तुम्हाला अर्पण करत असल्यामुळे तुम्ही स्वीकारालच की. बाळक बापाची ये ताटी रिगे, बाळक बापाची ये ताटी रिगे, रिगवणी बापा तेच जेवू लागे, की तो संतोष लेनी वेगे, मुखची वोडवी. ही अत्यंत सुंदर उपमा ज्ञानोबारायांनी इथे दिलेली आहे. ते म्हणतात, अहो बाळक, लहान मूल आपल्या वडिलांच्या बरोबर वडिलांच्याच ताटामध्ये जेवायला बसतो आणि बघता बघता तो आपल्या वडिलांनाच जेवू घालतो. अर्थात आपल्या छोट्याशा हातांनी तो घास घेऊन आपल्या वडिलांनाच भरवायला लागतो. हे पाहून त्या वडिलांना खूप आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरात अहो तो आपल्या लहान मुलाच्या हातातला घास घेण्यासाठी ते वडील आपलं मुख पुढं करतात. काय सुंदर वर्णन, काय सुंदर उपमा ज्ञानोबारायांनी या ठिकाणी व्यक्त केली. तैसा मी जरी तुम्हान प्रती, त्या बाळकाप्रमाणे
ज्ञानोबाराय म्हणतात, त्या बाळकाप्रमाणे तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती, तरी तुम्ही तोशिजे ऐसी जाती प्रेमाची या. अहो, अशा प्रकारेच जर का मी तुमच्या पुढे जणू काही ह्या गीतेच्या निरूपणाचा घास पुढं करत असेन, अशी चावटी म्हणजे असं कौतुक, असा चावटपणा जरी मी करत असेन, तरी तुम्ही संतुष्ट होणार, तरी तुम्ही तोशिजे, तुम्हाला संतोष होणार, आनंद होणार. आणि हे असं होणं हे स्वाभाविकच आहे, कारण हीच तर प्रेमाची खूण आहे, हाच तर प्रेमाचा स्वभाव आहे. आणि तेने आपुलेपणाचे निमोहे, तुम्ही संत घेतले असा बहुवे, म्हणोनी केलिये सलगीचा नोहे, आभारू तुम्हा. अहो, प्रेमाचा काय स्वभाव आहे याचं वर्णनच माऊली करतायत. आणि म्हणूनच ते म्हणतायत, अशा प्रकारे तुम्हा सर्वज्ञ संतांच्या ठिकाणी मी शरण आलोय, मी शरण आलोय. आणि जो तुम्हाला शरण येतो त्याच्याबद्दल तुम्हाला वाटणारा आपलेपणा, तुमच्या ठिकाणी प्रेमपूर्वक निर्माण होणारा मोह हा नेहमी असतोच. आणि म्हणूनच मी तुमच्या बरोबर जी चावटी करतोय, जो लढीवाळपणा करतोय, त्याचा तुम्हाला भार वाटणार नाही. किती विनम्रता ही ज्ञानोबारायच व्यक्त करू शकतात. अहो अहो, तानयाची लागता झटे, तरी अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुणवटे, पढियंतयाचेनी. माऊली हो, भगवंतावर आपणही खूप प्रेम करावं. प्रेमामध्ये चावटीपणा, लढीवाळपणा करावा, हट्ट करावा, परमेश्वरालाही ढुशा माराव्यात. त्याचंच वर्णन इथे ज्ञानोबाराय करतायत. ते म्हणतात, अहो तानयाची लागता झटे, तरी अधिकची पाना फुटे. अहो, लहानसं वासरू, ते वासरू गोमातेच्या स्तनाला जशा जशा ढुशा मारतं, त्या ढुशांचा त्या गोमातेला अजिबात त्रास होत नसतो. उलट तिच्यामधलं प्रेम उफाळून येतं आणि जास्तीत जास्त तिला पाहनाच फुटतो. ज्ञानोबाराय म्हणतायत, अहो मी सुद्धा तुम्हाला तशाच प्रेमाने ढुशा मारतोय, पण तुम्ही माझ्यावर रागवणार नाही. मला खात्री आहे, उलट माझ्याविषयीचं तुमचं प्रेम हे दुप्पट वाढतच जाईल. म्हणूनी मज लेकुरा वाचेनी बोले, म्हणूनी मज लेकुरू वाचेनी बोले, तुमचे कृपाळूपण निदैले, ते चेईले हे जी जाणवले, या लागी बोलिलो मी. ज्ञानोबारायांना ह्या अध्यायाच्या सुरुवातीलाच त्यांनी आपल्या समोर जमलेल्या सर्व संत स्वरूप श्रोतृ वर्गाला अवधान द्या हे सांगितलं. आणि आपण संत वर्गाला अवधान द्यायला सांगितलंय हे पाहून जो विनम्रतेचा झरा ज्ञानोबारायांच्या अंतःकरणातनं प्रगट झाला, तेच भाव, तेच शब्द आपल्याला आता या ओवीमधनं प्रगट होताना दिसतात. ते म्हणतात, म्हणूनी मज लेकुरू वाचेनी बोले, तुमचे कृपाळूपण निदैले. माझ्यासारख्या लेकराच्या बोलण्याने, अर्थात गीतेवरचं निरूपण जे मी करतोय, त्या माझ्या बोलण्याने तुमचं जे कृपाळूपण, तुमचा जो मुळातच कृपाळू असलेला जो स्वभाव आहे, तो झोपी गेलेला होता. पण ते चेईले हे जी जाणवले.
अत्यंत आदरपूर्वक ज्ञानोबाराय म्हणतात. इथे जी म्हणतात ते चेईले हे जी जाणवले. तो तुमच्यातला कृपाळूपणा जागा झालेला मी पाहिला, या लागी बोलिलो मी. तो कृपाळूपणा जागा झालेला पाहिला म्हणूनच मी हे धाडस केलं की अवधान द्यावे. किती प्रेम, किती विनम्रता. ज्ञानोबारायांच्या चरणी शतशः नमन. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.